मित्रांनो, मातीला ब्लॅक गोल्ड बनवणारा आपल्या भागातील एक शेतकरी म्हणजे प्रतीक पोपटराव पवार. प्रतीक पोपटराव पवार हे महाराष्ट्र शासनाच्या युवा शेतकरी पुरस्काराचे नुकतेच मानकरी ठरले. अर्थात त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा देखील नुकताच संपन्न झाला. का ठरलेत हे या पुरस्काराचे मानकरी जाणून घेऊया. मित्रांनो, शेती म्हणजे काय? पाऊस आला तर पीक, नाहीतर नुकसान. अशा मानसिकतेत अनेक शेतकरी आजही याच मानसिकतेतून शेतीकडे बघत असतात. पण प्रतीकसारखे काही वेगळे शेतकरी असे असतात की जे शेतीला संशोधनाचं, अभ्यासाचं, उत्पादन वाढीचं एक क्षेत्र म्हणून बघतात. प्रतीक पोपटराव पवार यांना शासनाकडून नुकताच युवा आदर्श शेतकरी पुरस्कार दिलाय. तो याच कारणाने दिलाय. त्यांनी केवळ शेतीमध्ये उत्पादन वाढीवर भर दिला नाही, तर मातीचं आरोग्य कसं सुधारेल याकडे बारकाईनं लक्ष दिलं. त्याचबरोबर उत्पादन खर्च कसा कमी होईल यावरही भर दिला. मातीचं आरोग्य सुधारण्यावर भर दिला. ते तंत्रज्ञान, तो अभ्यास त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजल्यानंतर ती आपल्यापुरती मर्यादित न ठेवता ते ज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील त्यांनी केलं आहे. त्यांच्या शेतात तुम्हाला एकाच पिकाचं साम्राज्य कधीच दिसणार नाही, कारण त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांची नेहमी लागवड केलेली असते. म्हणजे वेगवेगळ्या पिकं घेतली जातात. तब्बल 25 जातींच्या आंब्यांची लागवड त्यांनी शेतामध्ये केली आहे. त्याचबरोबर देशी गाई, त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा, उपलब्ध संसाधनाचा पुनर्वापर, यातून त्यांनी पर्यावरणपूरक शेतीचं एक यशस्वी मॉडेल उभं केलं आहे. आज त्यांचं शेत केवळ शेत राहिलेलं नाही आहे, तर ते एक संशोधनाचं केंद्र ठरलं आहे आणि इतर शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र ठरलेलं आहे. शेकडो विद्यार्थी, हजारो शेतकरी आणि कृषी अभ्यासक इथं येऊन त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकत आहेत. शिवाजी विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांनी संशोधनासाठी त्यांच्या शेतीबरोबर केलेले सामंजस्य करार हे त्यांच्या शेतीचं वेगळं वैशिष्ट्य अधोरेखित करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पुरस्कार केवळ त्यांच्या नावासाठी दिलेला नाही आहे. ज्यावेळी त्यांनी आपल्या शेतीची माहिती या पुरस्कारासाठी प्रस्तावासाठी नोंद केली, त्यावेळी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून हे प्रत्यक्ष त्यांच्या शेतामध्ये आहे का, उत्पादन होतंय का, प्रशिक्षण दिलं जातंय का, शेतकरी येत आहेत का, हे सगळी पाहणी करून माहिती घेऊन मग त्यांची अनेक नावांमधून या पुरस्कारासाठी निवड केली आहे. याचा अर्थ हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही आहे, तर विज्ञान आधारित शेतीचा आहे, शाश्वत शेतीचा आहे आणि ज्ञान वाटणाऱ्या शेतकऱ्याचा आहे. मित्रांनो, याच पद्धतीनं अशाच क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून करून देणार आहोत. त्यामुळं आमचं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या अपेक्षा, सूचना या व्हिडिओच्या खाली नक्की नोंदवा. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख घेऊन. तोपर्यंत नमस्कार.